नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्रा लियमकर लिखित लग्नानंतर होईल का प्रेम भाग 5. मनात अनेक प्रश्न असतात, पण सध्या त्या उत्तरापेक्षा आत्ता इथून बाहेर पडणे जास्त गरजेचे आहे. म्हणून तीही गण्याच्या टेम्पोमध्ये बसते. तसं ते दोघे तिथून निघून जातात. जाणाऱ्या त्या टेम्पोकडे पाहत मात्र कांताबाई पदर आपल्या डोळ्याला लावतात, तर सोन्या तिला मिठी मारतो. अजून बापूला यायला वेळ होता, कारण गाडीला अजून 1-1.5 तास होता. आत्ताशी कुठे 9:15 9:30 झाले होते. अग्निय, तुझा निर्णय फायनल आहे का? इकडे रात्री जेवताना परत आजीनं त्याच विषयाला हात घातला. हो आजी, माझं फायनल आहे. मी लग्न केलं तर तिच्याशीच, नाहीतर कुणी नाही, त्यानेही ठाम सांगितलं आणि ताटाला नमस्कार करून तो तिथून निघून गेला. मनोहर, रमा, काय ठरवलं आहे तुम्ही? त्याला असं गेलेलं खरं तर घरातल्या कुठल्याच मोठ्या लोकांना आवडले नव्हते, पण त्याचा राग सगळ्यांनाच माहीत असल्यानं सर्व गप्प राहिले. पण आजीलाही आता निर्णय घ्यावाच लागणार हे कळत होते. त्यामुळे तो जाताच त्या त्याच्या आईवडिलांना बोलल्या, आई, तू सांग, तुझं काय मत आहे? पण मनोहरजींनी मात्र त्यांनाच प्रतिप्रश्न केला. हो आई, तुम्ही सांगा. तुमचा होकार असेल तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आता रमाताई सुद्धा बोलल्या. आजी विचार करत आता बोलायला लागल्या. मला वाटत आहे होकार द्यावा. गरीब घरातील आहे तर आपल्या ऐकण्यात राहील आपली सुनबाई. आत्ताच्या मुली किती आगाऊ असतात आणि किती त्यांच्या अपेक्षा असतात हे आपल्यालाही चांगलेच माहीत आहे. त्या रिचाकडे पाहून बोलतात. ए आजी, तू माझ्याकडे काय पाहतेस गं? जे रिचाला कळाले होते. तुलाही चांगले माहीत आहे की मी ना आगाऊ आहे ना माझ्या काही अपेक्षा आहेत. ती ठसक्यात पुढे बोलते. हो का? त्यावर आता रमाताई बारीक डोळे करत म्हणतात, तसं असतं तर त्या आर्यनला तू 7 वर्षाच्या प्रेमानंतरही सोडले नसते. त्यांनी तिच्या भूतकाळाबद्दल बोलायला सुरुवात केली. आर्यन, तो एक फडतूस मुलगा होता. पण यावेळी रिचाने उत्तर न देता कीर्तीमध्येच म्हणाली, तुम्हाला वाटतंय तसा तो गरीब घरचा होता हे मान्य आहे, पण तो डबल डेट करत होता. तिने इतकी वर्ष लपवून ठेवलेले सत्य आपल्या घरच्यांना सांगितले. रिचानेही आपली मान खाली घातली. तिच्या डोळ्यात पाणी होते आणि हे ऐकून तर मोठे अवाक झाले, कारण तो असा काही असेल याची कुणीच कल्पना केली नव्हती. रिचा दी, तू का मान खाली घालतेस? कीर्ती रिचाच्या शेजारीच बसली असल्याने ती तिच्या खांद्यावर हात ठेवत बोलते. मान तर त्याला खाली घालायला हवी ना? ती थोडी रागातच बोलते. तू एवढा मोठा आरोप करत आहेस कीर्ती. आता तिची मॉम सीता बोलते. ते खरं आहे की उगाच? म्हणजे गैरसमज वगैरे? सीताताई बोलत होत्या त्यावेळी आजीने त्यांच्याकडे नुसते पाहिले म्हणून त्या क्लिअर करत बोलतात. नाही छोटी आई. आता रिचा आपले डोळे पुसत बोलते. ना तिचा गैरसमज झालाय ना माझा, कारण तो नालायक माणूस आम्हा दोघींनाही एकाच टायमिंगला फसवत होता, जे आम्हाला 7 वर्षानंतर कळाले. मी घरात त्याच्याबद्दल सांगितल्यावर तिने आता सर्व रागात म्हटले. सोडा आता तो विषय. आजी आता मध्ये पडल्या. मनातील आपल्याच नातींबद्दलचा आत्ता गैरसमज क्लिअर झाला होता. आपल्या नातींवर विश्वास तसा होताच, पण हे त्यामागे एवढं मोठं कारण असेल असं कधी अपेक्षित केलं नसल्याने जरा त्या रागात होत्या रिचावर. कारण रिचाने घरात ओळख करून दिल्यानंतर एकाच महिन्यात हे नाते तोडले होते आणि म्हणूनच सगळ्यांच्या मनात रोष निर्माण झाला होता. हो ना, आता दादाच्या लग्नाचे पाहायला हवे, कीर्ती पुढे बोलली. ती गरीब घरची आहे म्हणून जर तुम्ही आजी पाहत असाल तर एकदा आपल्याला खात्री करून घ्यायला हवी. तिने आता दादाच्या प्रेमापोटी म्हटले. आपण दोघी जसं फसलो तसं दादा नको म्हणून या काळजीने ती आत्ता बोलत होती. हो, पण डोंट वरी, दादा तुमचा असा नाही फसणार. आता रमाताई बोलतात. जर त्याने तिच्याशी लग्न करायचा निर्णय घेतला असेल ना,
तर निश्चितच विचार करून घेतला असेल आणि माझा तरी होकार आहे. पण तुम्हा सर्वांचं मत मॅटर करतं. त्यापुढे गंभीर होत बोलतात. थँक्यू आई. निदान तू तरी माझ्या बाजूनं आहे. आपल्या खोलीतून बाहेर येत असलेला अग्नेय आपल्या आईचं वाक्य ऐकतो आणि त्याला मनापासून आनंद होतो की चला कमीत कमी कोणी एक तरी त्याच्या बाजूनं आहे. बाय द वे, मी तुम्हाला हेच सांगायला आलो आहे की मी उद्या सकाळी गौरीला भेटायला जात आहे. तिने मला का नकार द्यायला लावला ह्याचे मला कारण शोधायचंच आहे. त्याने इतका वेळ आत जाऊन मनात ठाम केलेला निर्णय आपल्या घरच्यांना सांगितला. तसं सगळे एकमेकांकडे पाहायला लागले. अग्नेय, बेटा थोडं तरी खाऊन जा. तो परत आपल्या रूमकडे वळतच होता की मागून रमाताईंनी हाक मारली, अगदी काळजीपोटी. आता जेवण तिचा होकार भेटल्यावरच. तो त्यांना पाठमोरा होता. आपल्या शर्टच्या बाह्या फोल्ड करत तो आत्ताही त्याच ठामपणे बोलला आणि आपल्या खोलीत तडक निघून गेला. अहो, निदान तुम्ही तरी समजावा त्याला. पण त्याला असं जाताना पाहून रमाताई मनोहरला काळजीनं बोलल्या, काय समजवू मी त्याला? त्याने कधी माझे ऐकले आहे का? मनोहरही त्याच्या या वागण्याला बोलण्याला कंटाळून रागात म्हणतात आणि तिथून तेही तडक निघून जातात. अहो तुम्ही तरी जेवा, त्या मागून बोलतात. पण त्याचा काही उपयोग नसतो. रमा, सोड दोघांना एकांतात. तसं आजी बोलायला लागतात. तू काळजी करू नको, होईल सर्व नीट. त्याला जायचं आहे ना तर जाऊ दे, कुणी अडवू नका. एकदा का त्याला तिने का नकार दिला ह्याचे कारण कळाले की तोही यातून बाहेर नक्की पडेल. ते आता उठून रमाताईच्या खांद्यावर हात ठेवून बोलतात आणि निघून जातात. हळूहळू मग सगळेच एक एक करून खोलीत झोपायला जातात. कुणीच आज नीट जेवले नव्हते. रमाताई मग स्वतःही न जेवता सगळ्यांच्या खोलीत केसर दूध नोकरांतर्फे पाठवते आणि स्वतःही आपल्या नवऱ्यासाठी घेऊन जाते. दुसऱ्याच दिवशी सकाळीच अग्नेय घरात कुणाला न सांगताच निघतो. रात्रभर तो तळमळत होता. कधी सकाळ होते आणि कधी मी तिच्या गावी जातोय असंच काहीसे त्याला झाले होते. त्या थंड वातावरणात त्याने मस्त अशी ताल या मूव्हीजमधील सॉंग्स लावले होते. त्याचं फेवरेट सॉन्ग इश्क बिना क्या जीना यारो ऐकतच तो या 2 तासाचा प्रवास पार पाडतो. मनात तो तिचा होकार घेऊनच मुंबईला जाणार असा पक्का निर्धार करतच. काय होईल आता पुढे जेव्हा त्याला कळेल की त्याची स्वप्नसुंदरी आदल्याच रात्री घरातून पळून निघून गेली आहे ते? बापूंची काय रिॲक्शन असेल जेव्हा त्यांचा डाव सफल नाही झाला हे त्यांना कळेल? हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा. लग्नानंतर होईल का प्रेम? पुढील भागाचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी मला आजच सबस्क्राईब करा, जेणेकरून न्यू पार्ट आला की तुम्हाला सहज मिळून जाईल. धन्यवाद.